नमस्कार. आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण आणि अध्याय 55, 56 आणि 57 असे 3 अध्याय आपण इथे पाहणार आहोत. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे गतं तदैव मे भयं त्वदंबु वीक्षितं स यदा मृकुंड सूनु शौनकासुरारी सेवि सर्वदा पुनर्भवाब्धि जन्म संभवादि दुःख वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अलक्ष्य लक्ष्य किन्नरामरासुरादिपूजितं सुलक्ष्य तीर धीर पक्षी लक्ष्य कूजितं लक्ष्य लक्ष्य कूजितं वशिष्ठाशिष्ट पिप्पलाद कर्म कर्दमादि शर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. आता या 55व्या अध्यायाचं नाव आहे देवतीर्थ महात्म्य वर्णन. मार्कंडेय म्हणाले, राजन, तुला देवतीर्थाचा महिमा सांगतो. पूर्वी अनेकदा देव आणि आसुर यांच्यामध्ये संग्राम झाला. त्या संग्रामात दैत्यगुरु शुक्राचार्य त्याच्या तपाच्या सामर्थ्याने आसुरांचे त्यांनी प्राबल्य वाढविले, तर देवता हतबल झाल्या. अनेक प्रकारच्या नीती कूटनीती वापरूनही देवांचे काही चालेना. या अशा कठीण प्रसंगात कोणता निर्णय घ्यावा आणि आपले तसेच यज्ञसंस्थेचे कसे रक्षण करावे असा त्यांना प्रश्न पडला. आता यज्ञसंस्था का गरजेची? कारण यज्ञातून जो आविर्भाग टाकला जातो तोच देवदेवतांना मिळतो आणि त्याच्यातून त्यांचं बल वाढतं. म्हणून आपल्याकडे यज्ञ करण्याची पद्धत आहे किंवा वर्षातून एकदा तरी आपल्या घरातही आपण करावा असा त्यांना प्रश्न पडला. त्यावेळी सर्व देवता ब्रह्मदेवाला शरण गेल्या. देवगुरु बृहस्पतींनी देवतांची व्यथा त्यांना सांगितली. सर्व देवांनी ब्रह्मदेवांना नमस्कार केला. हे तात, दैत्यांच्या या दुराचारी दुर्वर्तनाने देवतांचे प्राबल्य नष्ट होऊन त्या म्लान झाल्या आहेत. परिणामी मृत्यूलोकातील व्यवस्थेवर त्याचा असर पडलेला आहे. पर्जन्यमान खालावले असून काही ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. देवच शक्तिहीन झाल्याने साधकांना आणि गृहस्थांना बल कोठून येणार, म्हणून संपूर्ण पृथ्वी निराधार झालेली आहे. हे नाथा, कृपा करून बलवान होत असलेल्या राक्षसांची शक्ती कमी करून देवशक्तीचा विजय करावा अशी आम्ही आपल्या चरणी प्रार्थना करतो. ते ऐकून ब्रह्मदेव देवांना म्हणाले, हे देव हो, सृष्टीमध्ये जय पराजय, सत्य असत्य, देव असुर, सज्जन दुर्जन यांच्यातील संघर्ष अटळ आहे. प्रत्येकास स्वत्व जपण्याचा अधिकार आहे. मग ते स्वत्व काहीजण सात्विक रूपाने जपतात तर काहीजण तामसी रूपाने जपतात. त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न दोघांनाही सारखेच आहे. प्रयत्न केल्याशिवाय कोणाला काहीही मिळत नाही. दैत्यगुरु शुक्राचार्यांनी आणि आसुरांनी अति कठोर तप केले, म्हणून त्यांची शक्ती द्विगुणित झाली. तर तुम्ही देव आम्ही देव आहोत म्हणून अहंकाराने आपल्या शक्तीचा दुरुपयोग करत राहिलात. तुम्ही स्वर्गसुखाचा भोग घेण्यात वेळ घालवला तर ऐनवेळी मदतीची अपेक्षा करण्यासाठी तुम्ही लाचार बनलात. ते ऐकून सर्व देवांनी मानाखाली घातल्या. मग हे ब्रह्मदेव काळ वर देण्यासाठी योग्य होते, कारण त्यांच्याकडे तुझा भाव नव्हता. तर ते सगळे सांगितलं की राक्षसांनी शुक्राचार्यांनी कठोर तप केलं आहे म्हणून त्यांना आता बल प्राप्त झालं आहे, आणि तुम्ही निर्बळ का झाला आहेत? तर तुम्ही नुसतं स्वर्गाचं सुख उपभोगलं आणि स्वतःच्या शक्तीचा तुम्ही दुरुपयोग केला, तुम्ही अहंकार केला, म्हणून ही परिस्थिती झालेली आहे. आता हे ऐकून सर्व देवतांनी मानाखाली घातल्या. इंद्रालाही स्वतःच्या ऐतखाऊपणाची आणि नाकर्तेपणाची लाज वाटू लागली. इंद्र तर कायम कुणाला तरी मदत मागणार, कधी पृथ्वीवरच्या राजाला, कधी ब्रह्माला, कधी विष्णूला. मग त्या अप्सराच पाठवायच्या, त्याचं तपच भंग करायचं, असं इंद्राचे प्रकार आहे. पुढे जाऊन तो विनयाने ब्रह्मदेवांना म्हणाला, पितामह, खरोखर आम्ही देव असून मूढ बनलो. असा संसार असून त्यात मिळालेली देवपदे देखील आपल्या सृष्टीचीच एक लीला आहे, हे आम्ही विसरलो. देवत्व देखील कायम राहत नाही. प्रलयाच्या शेवटी देवसुद्धा मरतात, देवत्वसुद्धा जातं. आता ते त्यांना मान्य केलं. आम्ही हे विसरलो की आम्ही मूढ झालो. आम्ही स्वतः करते आहोत असे समजू लागलो. आमच्याकडून कोणतेही पुण्यकृत्य घडले नाही, त्यामुळे आमची अशी दुःस्थिती निर्माण झाली. आपण म्हणता तसे आम्हीच आमच्या दुर्गतीला कारणीभूत आहोत. हे अनुतापाचे वचन ऐकून ब्रह्मदेव म्हणाले,
यापुढेही देव हो, यापुढे पण कर्तेपणा आणि स्वामित्व सदाशिव हे मानून विनम्र होऊन त्यांनी आपल्याकडून कार्य करून घेण्यासाठी आपणास माध्यम बनवले आहे, हे विसरू नका. या कठीण प्रसंगातून तरुण जाण्यासाठी मार्ग दाखवणारे, अडसर निर्माण करणारे हे सदाशिवच आहेत, हे लक्षात ठेवा. या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी एक गोष्ट सांगत होती, ऐका. सदाशिव यांना सदोदित निवास कैलासापेक्षा नर्मदा तटावरच त्यांचा निवास अधिक असतो. कैलासावर ते ध्यानस्थ असतात, पण नर्मदा तटावरती जागृत राहून भक्तांची सुखे दुःखे, ज्ञान, तारक मंत्राचा उपदेश इत्यादी गोष्टी ते करतात. म्हणून रेवेच्या काठी तप केल्याने व तिच्या अमृतमय जलाने त्यांना स्नान घातल्याने शिवशंकरांना चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस तुमच्या तपाची कला विस्तारित होईल. म्हणून तेथे जाऊन तप करावे. हे ब्रह्मवाक्य ऐकल्यावर सर्व देवांनी ब्रह्मदेवाला विनम्रपूर्वक नमस्कार केला. स्त्री पुरुष वैभवाचा त्याग करून सर्व देव पुण्यवती पवित्र अशा देवनदीच्या काठी म्हणजेच नर्मदेच्या काठी उपस्थित झाले आणि माता नर्मदेला विनम्रपूर्वक त्यांनी नमस्कार केला. मग काय सांगितलं ब्रह्मदेवाने की सगळ्याचा करता धरता हा शंकर आहे, हे विसरू नका. त्यानंच तुमच्या माध्यमानं आत्तापर्यंत आपली कार्य घडवून आणली. तोच बळ देणारा, तोच बळ काढणारा, तोच तुमच्या हातून तप करून घेणारा, तर तोच तपामध्ये अडथळे निर्माण करणारा. तर असं असताना तुम्ही आता नर्मदेच्या काठी जाऊन तप केलं, तर तुम्ही जी आता प्रामाणिकपणे कबुली दिली की आमच्यामुळेच हे सगळं घडले, तर आता तुम्ही पुढे इथं तप करा, सदाशिवाला शरण जा, तर तुम्हाला परत बळ प्राप्त होईल. मग देव आले नर्मदेच्या काठी, त्यांनी नर्मदेला नमस्कार केला. देव म्हणाले, हे शिवकन्ये देवी, आम्ही सर्व देव तुला सादर वंदन करतो. तू सकल विश्वाचे कल्याण करणारी विश्वकल्याणी आहेस. तू प्रिया असून तू शिवाची लाडकी, कृपांकित, परोपकारी, प्राणदात्री नर्मदा आहेस. अनंत अपराधाच्या राशी देखील तुला तुझ्या पाहण्याने क्षणार्धात कापराप्रमाणे धडाधड जळून जातात. अपकार करणाऱ्यावरही तू उपकार करतेस. कितीही पतित असला तर तू तुझ्याजवळ आला तर तू त्याचा धिक्कार करत नाहीस. त्याला उत्तम अशी शिकवण देऊन विधात्या ब्रह्मदेवाला जमणार नाही अशी गोष्ट तू करून दाखवतेस. म्हणजे ब्रह्मदेवाने त्याच्या भाळी जर 100 जन्म जरी दरिद्र लिहिले असेल तरी तुझ्या चरणाजवळ तो आणायचे आला, तर तुझ्या कृपेने त्याचे 100 जन्माचे दारिद्र्य पुसून टाकून त्याला चक्रवर्ती सम्राट बनवण्याचे अलौकिक सामर्थ्य तुझ्यात आहे. म्हणूनच सर्व देव दानव तुझ्या चरणावर लोळतात. माते नर्मदे, वारंवार येणाऱ्या परचक्रातून तू आमचे रक्षण करून आम्हाला समर्थ बनव. आता तिची काय प्रार्थना केली की माते, तुझ्यामध्ये ज्या शक्ती आहेत त्या ब्रह्मदेवात पण नाही आहेत. त्यांना पण जे जमणार नाही ते गोष्टी तू करून दाखवते. तू शंकराची लाडकी आहेस मुळात, त्यामुळे तू अनंत अपराधांना क्षमा करतेस. तसे आम्हाला देखील आता क्षमा कर आणि आमचं जे काय आम्हाला वारंवार आमच्यावर परचक्र येतं स्वर्गावर, ते आमचं टळू दे. अशी तिची विनम्र भावाने प्रार्थना करून शिवपूजन करून 10,000 वर्षेपर्यंत सर्व देवांनी तिच्या काठी उग्र तप केले. त्या तपाने आणि शंकराच्या कृपा आशीर्वादाने सर्व देव शक्तिमान झाले. त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या. तसेच माता नर्मदेने अनेक अस्त्रे आणि मुद्गरादी अनेक घोर शस्त्रे दिली. प्रणवांकित गूढ रसायन विद्या, मायावी विद्या फलस्वरूप म्हणून म्हणजे तपाचं फळ म्हणून त्यांना प्रदान केल्या. म्हणून या स्थानाला विशेष महत्त्व आहे. नर्मदेच्या काठी ज्या शिळेवर सर्व देवांनी तप केले ते स्थान देवशिला म्हणून प्रसिद्ध आहे. त्या देवशिलेवर जो भक्त अन्नदानादी पवित्र कर्म करतो, उपासना करतो, त्याचे आत्मबल वाढते आणि अनुकूल अशी त्याची परिस्थिती होते आणि अनुकूल उन्नती होते. अशा देवतीर्थ नावाचा अध्याय इथे समाप्त झाला आहे. देवतीर्थाचा महिमा आपणा सर्वात सांगितला आहे. त्याने आधीच सांगितले बऱ्याच ठिकाणी देवशिला आहेत की जिथं जिथं ते ठिकाण आहे, देवांनी तिथं वास केला, थांबले, ती देवशिला. नर्मदे हर. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. आता आपण अध्याय 56 पाहत आहोत. पत्रेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. राजन, पत्रेश्वर तीर्थ महिमा तुला सांगतो, ऐक. पूर्वी एकदा इंद्र दरबारात मेनका, उर्वशी, तिलोत्तमा, रंभा, चारुकेशी इत्यादी अप्सरा तराने गाऊन नाचून अतिशय उत्तम शृंगारपूर्वक अभिनय संपन्न कलाविष्कार त्यांच्या नृत्यातून करत होत्या. त्यांचा हा अचूक उत्कट भाव चित्तवेधक हालचाली पाहून
स्वर्गातील देव तो कलाविष्कार पाहताना मग्न झाले. त्यात एक जय नावाने प्रसिद्ध असलेला इंद्राचा मित्र त्या सभेमध्ये उपस्थित होता. तो कलाविष्कार पाहत असताना इतका तल्लीन झाला की तो नृत्य पाहताना एवढा अधीर झाला की त्याला आपण इंद्रसभेत बसलो आहो याचे काही भानही राहिले नाही. आणि भर सभेत त्याने सर्व मर्यादा सोडून एका अप्सरेचा हात धरला. ते कृत्य अप्सरेला आणि इंद्राला दोघांनाही सहन झाले नाही. त्यावेळी इंद्र चिडला. त्याने शाप दिला, तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. सर्व मर्यादा सोडून तू असभ्य वर्तन केलेस म्हणून तू येथे राहण्याच्या योग्यतेचा नाहीस. तू भूलोकी गाढव होशील असे म्हणाला. त्या शापाने जय शुद्धीवर आला. भावावेशात आपल्याकडून दुराचरण घडले हे त्याच्या लक्षात आले. त्याने देवेंद्राच्या चरणाला घट्ट मिठी मारून रडू लागला. हे देवेंद्रा, चुकून माझ्याकडून हा प्रमाद घडला आहे. त्यासाठी आपण दिलेली ही शिक्षाही मला मान्य आहे. परंतु या दुःखातून सोडवण्याचा उशाप देखील आपण मला द्यावा. माझ्यावर दया दाखवा. तेव्हा इंद्र म्हणाला, हे जय, जेव्हा तू नर्मदेच्या जलात मध्यान्हकाळी 12 वर्ष स्नान तप करशील तेव्हा तू मूळ स्थितीस प्राप्त होशील. येथून पुढे जय गाढव बनून नर्मदा किनारी आला. त्याने नर्मदा जलात अखंड नर्मदा जल प्याले. तिच्या पवित्र जलात स्नान करून दुपारच्या वेळी भला मोठा आवाज करत तिच्या चिखलामध्ये लोळू लागला. मध्यान्हकाळी ओरडल्याने आणि त्या नर्मदा पात्रात लोळण्याने त्याला पुण्य प्राप्त झाले. आणि शिवशंकराला गाढवाने आपल्या स्थितीने मंत्रपठन करून लोळून दंडवत घातले. असे अनायासे पुण्य झाल्याने तो तत्काळ गाढवाच्या योनीतून मुक्त झाला आणि ब्राह्मण कुळात जन्माला आला. उरलेली 11 वर्ष 11 महिने आणि 29 दिवस त्याला ब्राह्मणाच्या कुळात राहण्याचे सद्भाग्य प्राप्त झाले. निर्विकार मन झाल्याने आणि बालवृत्ती असल्याने त्याने सदोदित नर्मदा दर्शनाने आपली पूर्वस्मृती कायम ठेवली. म्हणजे बघा, त्या गाढवाला एकाच दिवसामध्ये ही मुक्ती मिळालेली आहे. कारण तो नर्मदेच्या किनारी आला, तिथं पाणी प्याला, चिखलात लोळला आणि त्या चिखलात लोळून शंकराची स्तुती केली ओरडण्याने. तर तो एका दिवसात मुक्त झाला आणि ब्राह्मण घरात जन्माला आला. मग आता उरलेले 11 महिने आणि त्याचे काय 21 दिवस, 11 वर्ष 11 महिने 21 दिवस त्याने ह्या ब्राह्मणाच्या योनीमध्ये काढलेली आहे. आता लहान होता पण पूर्वस्मृती होती, आपण कोण होतो काय होतो ते. या बालकाचा पत्रेश्वर नावाने नामकरण संस्कार झाला. पत्रेश्वर 5 वर्षाचा होताच त्याने आई वडील घरदार सर्व बांधव परिवार यांचे पाश तोडून नर्मदा किनारी येऊन तो साधना करू लागला. आत्यंतिक प्रीतीने माता नर्मदाची आणि शिवशंकराची उर्वरित काळात अतिशय एकनिष्ठ व्रतनिष्ठ राहून त्याने श्रद्धेने साधना केली. हा पत्रेश्वर उभयतांच्या आशीर्वादाने या योनीतून मुक्त होऊन क्षणार्धात जय गंधर्व झाला. या जयने तेथे शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली आणि आपल्यावर दाखवलेल्या विशेष कृपेचे गुणगान जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत माता नर्मदेची आणि शिवशंकराची महती सांगणारे असे गुणगान केलेले आहे. आणि महत्पदास पोचवणारे हे तीर्थ आहे हे दाखवून देण्यासाठी त्याने पत्रेश्वर या नावाने येथे लिंगाची स्थापना केली आहे. उभयताच्या आशीर्वादाने हे तीर्थ पुण्यकारक आणि सिद्धी प्रदान करणारे ठरले. या पत्रेश्वराला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी अप्सरेसह एक दिव्य विमान प्रगट झाले. त्यावर आरूढ होऊन तो स्वर्गात गेला. परंतु या पत्रेश्वर तीर्थात जे स्नान करतात त्यांना कामविकाराचे भय राहत नाही. काही घोर कृत्ये घडले असतील तरी त्यांचे क्षालन होऊन जाते आणि अंती सद्गती मिळते. असा पत्रेश्वर महात्मा नावाचा महिमा इथे संपूर्ण झाला आहे. म्हणजे कसं बघा, या कथेमध्ये एक चित्रसेन नावाच्या गंधर्वाची देखील कथा आपल्याला माहीत आहे, जो गाढव बनतो तो पण आणि राजाच्या मुलीशी लग्न झाल्यावरती त्याची मुक्तता होते. पण इथं एक दाखवतात, म्हणजे जरी त्या अप्सरा रंभा नृत्य करत असल्या तर तुम्ही एक कला म्हणून ती लांबणं पाहिजे आहे. जवळ जाऊन तिला अंगाला स्पर्श करणे हे चुकीचं आहे. आणि तेच आपल्याकडं पण गायन नृत्य कला असताना जेव्हा लोक कलाभावाने पाहतात तेव्हा ते छान वाटतं. इथे हा अध्याय समाप्त झाला आहे. नर्मदे हर. यानंतर आता आपण 57वा अध्याय पाहत आहोत. श्वेतवराह तीर्थ वर्णन. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. आता आपण पाहत आहोत श्वेतवराह तीर्थ वर्णन. श्री मार्कंडेय सांगतात, राजन, नर्मदेच्या उत्तर तटावर
श्वेतवाराह तीर्थ महिमा सांगतो. भगवान श्री हरी विष्णू यांनी धर्मसंस्थापनेसाठी आणि दुष्टांचा संहार करण्यासाठी अनेक अवतार धारण केले. त्या अवताराची संगती बुद्धीपलीकडे असून त्यातून उत्क्रांतीवादाचेही अनेक बदल जीवसृष्टीचा विकास रूपक माध्यमातून श्रीहरीने दाखवला आहे. जनकल्याणार्थ श्रीहरीने अनंत अवतार अनंत लीला केल्या आहेत. हरी अनंत, हरिकथा अनंत सांगितलंय ना, तसं त्या शब्दबद्ध करणे कठीण होते, परंतु त्यातील महत्त्वपूर्ण 10 अवतार सांगितले आहेत. लक्षात ठेवण्यासाठी जसे 2 मानव, 2 जलचर, 2 वंचर, 2 ब्राह्मण. आता कसे 2 जलचर कोण आहे? मासा आणि हे आहे नकर म्हणजे मगर, कुर्म अवतार केला आहे. 2 वनचरमध्ये कोण आहे? तर एक नरसिंह अवतार आहे आणि एक ते वराह अवतार आहे. आणि 2 मानवामध्ये एक परशुराम आहे आणि कोण आहे दुसरा? वामन अवतार आहे. आणि 2 ब्राह्मण अवतार मध्ये परशुराम आणि वामन आहे. 2 मानवामध्ये कृष्ण आणि राम आहेत. आणि असे अवतार आहेत ते एकूण कल्कीचा अवतार धरून. अशी संगती लावताना क्रम मागे पुढे होतो, परंतु सर्व अवतार एकाच उद्देशाने झाल्याचे निदर्शनास येते. पूर्वी कश्यपाला दितीपासून 2 भयंकर पुत्र झाले. त्यातील हिरण्याक्ष हा मोठा असून जन्म होताच 16 वर्षाचा झाला. आता त्या कश्यप ऋषींपासूनच सगळी उत्पत्ती आहे, ज्याच्यामध्ये अदिती आणि दिती ह्या सवती ह्या बहिणी पण. आदितीपासून सगळे देव उत्पन्न झाले, धनुपासून दानव झाले आणि दितीपासून राक्षस झाले. ते लगेच जन्मता राक्षस मोठे व्हायचे आणि तपाला निघून जायचे. तर आता जन्मला की 16 वर्षाचा झाला हा हिरण्याक्ष. हा अत्यंत तामसी, दुराचारी, पतित, शक्तिसंपन्न, बलाढ्य असा राक्षस होता. दितीने एका गर्भात 12 वर्षे पण गर्भातच ठेवले. तो पुढे हिरण्यकश्यपू झाला. त्यातील हिरण्याक्ष कश्यापासून झाल्याने उपदतच आई वडील त्याच्या सगुण दुर्गुणाचा त्याला लाभ झालेला आहे. म्हणजे दोन्ही आले त्याकडे, सद्गुण पण आले आणि दुर्गुण पण आले. त्याला 12 वर्ष गर्भात ठेवल्यामुळे कश्यपू म्हणजे कश्यपांचा मुलगा म्हणून तो कश्यपांचे सगुण पण आले आणि राक्षस असल्यामुळे दुर्गुण पण आले. पुढे हे दिलेले राक्षसी संस्कार आणि मिळालेले सामर्थ्य याचा त्याने दुरुपयोग केला. त्याने 3 लोकांवर आक्रमण केले, 3 लोकांना स्वामित्व प्रस्थापित केले, तेथील देवांना दास बनविले, पृथ्वीवरील लोकांची दुर्दशाच केली. ब्राह्मणाच्या आश्रमात त्याने अग्नी लावून यज्ञशाळा, गोशाळा, पाकशाळा नष्ट केल्या. शाकाहारी ब्राह्मणांना सक्तीने मांसाहारी बनविले. यज्ञवेदी रक्तमांस आणून यज्ञवेदींचं पावित्र्य नष्ट केलं, म्हणजे त्याच्यावर रक्तमांस आणून टाकलं. अनेक गायींच्या कत्तली केल्या. स्त्री पुरुषांवरती अनन्वित अत्याचार केले, अनन्वित अत्याचार केले. मंदिरे, धर्मशाळा, पाणवठे, चित्रशाळा, बागा, उद्याने, अरण्य, ध्यानगृहे उद्ध्वस्त केली. संपूर्ण पृथ्वी स्मशानासारखी दिसू लागली. दुसऱ्याला दुःख देण्यास त्याला आनंद वाटू लागला. मद्यमांस आणि कामिनी यांच्यातच सुख आहे असा प्रचार करण्यासाठी प्रत्येक गुरुकुलात हीच शिक्षण पद्धती योग्य आहे असे फरमान काढले. त्यामुळे सर्व ऋषी, ब्राह्मण इत्यादींची नित्यकर्मे बंद झाली. आता जे बघतो ना आपण यवन करतात ते सर्व राक्षसी कृत्य आहेत, ती त्या काळात राक्षसांनी केलेली आहेत. यात उत्क्रांतीवादाचा देखील सिद्धांत कसा आला आहे की पहिलं मासा, मग काय झाली मगर झाली, म्हणजे एकपेशीय प्राणी जे म्हणतात पूर्वी तसा हा जलचर होता. मग मगर झाली, मग त्याचा 5वा अवतार परशुराम आहे. त्याच्या आधी कुर्म झालं, कासव झालं. हे 2-3 जलचर अवतार आहेत तसे मगर धरून. कासव पण झालं, मग ते कुर्म अवतार झाला. मग त्याच्यानंतर काय झालं, तो वराह अवतार झाला, डुक्कर झाला देव. म्हणजे ते दाढेवर आपल्या पृथ्वी धरली. म्हणजे हळूहळू कशी उत्क्रांती होत गेली आणि त्यातून मनुष्य निर्माण झाला. मग वामन रूप आहे, मग छोटं रूप होतं. मग परशुरामाचं थोडं रानटी अवतार आहे, म्हणजे जे आदिवासी पूर्वीचे रानावनातले तसा परशुराम आहे की ज्यानं ते सर्व लोकांचे संहार केला क्षत्रियांचा. मग राम झाला. मग राम कसा काय म्हणतात ते एकदम नीती नियम पाळणारा असा राम आहे.
मग कृष्ण नीती जगात कलियुगात जन्माला आली. सत्ययुगात रामाची नीती होती की सगळं काही सत्याने वागायचं, चांगलं वागायचं. आणि मग कृष्णाची नीती अवलंबावी लागली. आणि आता तो बुद्ध अवतार एक झाला आहे शांतीप्रिय, की इतका संहार झाला, महाभारत घडलं की लोकांना शांती पाहिजे म्हणून शांती अवतार बुद्ध अवतार झाला. तरी पण लोक आपल्याकडे युद्ध चालूच आहेत अजून. आणि आता पुढे कल्की अवतार येणार आहे, तो जगाचा संहार करून पुन्हा शांती प्रस्थापित करणार आहे. तर अशा रीतीने त्यामध्ये उत्क्रांतीवादाचा सिद्धांत देखील ह्या 10 अवतारामध्ये मांडलेला आहे. व्रताचरण करणे, अग्निहोत्र सांभाळणे कठीण होऊन बसले. सर्व प्राणीमात्रांनी करुणवत्सल श्रीहरीची प्रार्थना केली. हे भगवंता नारायणा, वासुदेवा, अनंता, तूच तुझ्या प्रजेचे रक्षण कर. तू दूर लोटलेस तर आम्ही कोठे जावे? तुझ्याशिवाय आम्हाला कोण माता आहे? देवांनी जरी आम्हाला सोडले तरी आम्ही तुझे पाय सोडणार नाही. असे गुण गाताना त्या शरीराचे तुकडे होत आमचे मस्तक गळून पडो, पण हे परमेश्वरा, आम्ही तुझे नामस्मरण सोडणार नाही. देवा, आजपर्यंत तूच अनेकांच्या हाकेला ओ दिलीस, सर्व कामे सारून तू आलास, पण यावेळी तू कोठे गुंतलास? तुझ्या भक्ताचे ब्रीद कधी राखणार? या ब्रीदाचे रक्षण करण्यासाठी तरी त्वरित धावून ये. हा अन्याय, हा दुराचार डोळ्यांनी पाहवत नाही. हे अपकृत्य पाहण्यापेक्षा तू क्षणार्धात येऊन जा. जेथे हरीचे चिंतन नसेल तेथे स्वर्ग का असेना, राजप्रसाद का असेना, आम्हाला तो कचरा वाटतो. आम्हाला तिथे करमत नाही. म्हणजे जिथं हरीचं नाव नाही, ह्याने फतवाच काढलेला ना, सगळे पृथ्वी स्मशानासारखी करून टाकली. देवाचं नाव तर कुठे घ्यायचंच नाही, यज्ञ करायचेच नाही. मग म्हणजे जिथं काय राजप्रसाद असला तरी आम्हाला काय तुझ्या विना जमणार नाही. आणि देवा, तूच आता माता पिता आहेस, यावेळी भक्ताचं रक्षण करायला आला नाही, कुठं गुंतला आहेस? ये बाबा लवकर, क्षणार्धात येऊन जा. तू जेथे नसशील ते धाम जरी आम्हाला मिळाले तरी ते आम्ही सोडून देऊ, निराहारी राहू, अरण्यात आम्ही तुझे गुणगान करीत बसू. हे माधवा, त्वरित धावून ये. अशा आर्ततेने, तळमळीने त्या करुणाघनाची सर्व देव मानव धावा करू लागले आणि भगवंताच्या आगमनाची वाट पाहू लागले. हिरण्याक्षास मात्र आपल्या कृतीबद्दल मोठा गर्व वाटू लागला. ते हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू असे 2 भाऊ होते ना, दोघं एकमेकाला सारखेच होते. आजपर्यंत कोणताही राक्षसवीर जे करू शकला नाही ते मी केले. त्यांच्या सर्व यज्ञसंस्था बंद पाडल्या. कोणीही देवाचे पूजन, भजन, नामस्मरण करत नाही. सर्व लोक राक्षस जाती माझ्या यशाचे गुणगान रात्रंदिवस करत आहेत. त्याचवेळी त्याच्या कानावर काही जण चोरून अग्नीची उपासना करतात, त्यामुळे देवता बलवान होतात असे त्याला कानावर पडले. तेव्हा तो क्रोधित होऊन त्या हिरण्याक्षाने पृथ्वी उचलून समुद्रात नेऊन ठेवली. त्याने सृष्टीनिर्मितीच्या काळात अडसर निर्माण झाला. पापाचा घडा भरताच सुदर्शन चक्रधारी भगवान श्रीहरी पृथ्वीवर सर्वात अधिक प्रेम करणारा कोण आहे याचा शोध घेऊ लागले. त्यावेळी त्यांना वराह पृथ्वी तलावर आत्यंतिक प्रीती करतो हे समजले. त्यामुळे त्यांनी स्वतः वराहाचे मुख धारण करून व हातात कोणतेही आयुध न घेता, शस्त्रघात न करता ब्राह्मणपुत्र हिरण्याक्षाला मारण्यासाठी विलक्षण आश्चर्यकारक असा वराह अवतार घेतलेला आहे. जेव्हा हिरण्याक्षाला कळलं की आता मी सगळं बंद पाडलं, आता माझाच जय जयकार, तेव्हा त्याला कळलं की चोरून मारून लोक अजूनही अग्नीची उपासना करतायत, देवाला हवीरभाग देत आहेत, देव बलवान होत आहेत. मग त्यांनी सगळी पृथ्वी उचलली आणि पाण्यात नेऊन ठेवली, पाण्यात लपवली थोडक्यात. मग बघा, हे आता आपण म्हणू पुराणातली वांगी पुराणात, पण प्रत्यक्षात खरंच पृथ्वीच्या 4ही बाजूनी समुद्र आहे. सगळे आपली जी खंड आहेत त्या खंडाच्या कडनं काय आहे, पूर्ण समुद्र आहे. म्हणजे तेव्हा समुद्रात पृथ्वी इतकं उधाण आलं असेल की ती बुडालीच असेल समुद्रामध्ये. मग तेव्हा देवानी विचार केला, आता कोण बरं जास्त भक्ती प्रीती करते पृथ्वीवर सध्या माझी, तर वराह करतात. मग त्यांनी स्वतः वराहाचं रूप धारण केलं, वराहाचं मुख स्वतःला घेतलं आणि तो हिरण्याक्षाला मारण्यासाठी त्याने वेगळा उपाय केला. शस्त्र नाही, अस्त्र नाही, त्याने आपल्या दाताने मारले ना, कारण ब्राह्मणपुत्र हे राक्षस सगळे कश्यप ऋषीपासूनच जन्माला आलेले आहेत. देवांनी वराह भगवंतावर पुष्पवृष्टी केली. देवता गंधर्वादी भगवंताच्या कीर्तीचे यशगुणगान गाऊ लागल्या. जलमय झालेल्या पृथ्वीला हलवताना जो आवाज झाला त्या आवाजाने निद्रिस्त झालेला हिरण्याक्ष जागा झाला. त्याने पाहिले तर वराहाचे मुख असलेला आणि हजारो हत्तीचे बळ असलेला पितांबरधारी पुरुष चित्ताकर्षक आणि ज्याच्या अंगापासून कस्तुरीसारखा सुगंध येत आहे. त्याच्या हातातील बाजूबंद
त्यावरील जडाव गळ्यातील कौस्तुभाच्या दीप्तीने चमकत आहेत. हातातील सुवर्णाचे कडे मजबूत मनगटामुळे किंचित मनगटाच्या मागे जाऊन हाताची शोभा वाढवत आहे. त्यातून हा पुरुष बलवत्तर मुष्टियोद्धा असल्याचे प्रकर्षाने जाणवत होते. त्या सबंध शरीरावरच अनेक चिन्हांनी तो क्षत्रिय असल्याचा भास होई, तर गळ्यातील जानव्यामुळे तो ब्राह्मण असल्याचे जाणवत होते. तर त्याच्या चरणावरील आणि तळ हातावरील ध्वज, यव, चक्र, वज्रांकित रेषा इत्यादी स्पष्ट दिसणाऱ्या राजचिन्हावरून तो प्रत्यक्ष श्रीहरीच असला पाहिजे असे त्याला वाटले. त्याच्याबद्दल मुष्टियुद्ध करून अनेक जन्मापासून मूळ योनीतून मुक्तता होण्यासाठी जी प्रतीक्षा करावी लागली आहे ती लवकर जाऊन दुर्गतीची स्थिती संपून या असुर योनीतून श्रीहरी माझा उद्धार करतील हे जाणून क्षणाचाही विलंब न करता अतिक्रोधाने दातवोट खाऊन संतापून वराह भगवंतावरती हल्ला करण्यासाठी हिरण्याक्ष त्याच्या अंगावर धावला. त्या भयंकर चालण्याच्या आवाजाने पृथ्वी कंपायमान होऊ लागली, पर्वत ढासळू लागले, समुद्र खवळून आपली मर्यादा सोडून लाटांनी जोरदार आघात करू लागले. उडगण आपली जागा सोडून आकाशातून निखळू लागले. जणू प्रलयकाल जवळ आल्याचे जाणवून देवतांच्या हृदयातील ठोक्यांची गती दुप्पट झाली. ते अनायासे कुंभक होऊ लागले. ध्यानस्थ असलेल्या सदाशिवाची समाधी भंग पावली आणि अतिहर्षाने श्रीहरीची लीला तो मोठ्या कौतुकाने पाहू लागला. मग काय झालं, श्रीहरीने वराहाचं मुख असलेलं रूप घेतलं आणि ती पृथ्वी तिथून हलवायला लागला. आपल्या दाढेवर धरले ना त्याने. त्या आवाजाने तो हिरण्याक्ष जागा झाला. मग त्याने बघितलं, याचं सुंदर पितांबर आहे, बाजूबंद आहेत, गळ्यात कौस्तुभमणी आहे, माला आहेत. बरं, ब्राह्मण म्हणावा तर हातामध्ये सगळी क्षत्रियाची चिन्ह आहेत. क्षत्रियाच्या हाताला बघा, अंगठ्याला कायम धनुष्य असं खेचून खेचून एक वण पडलेले असतात त्या बोटांना. आणखीन ब्राह्मण म्हणावा तर म्हणजे क्षत्रिय म्हणावा तर गळ्यात जानवं आहे आणि बाकी त्याच्या हातावर, पायावर, शरीरावर ध्वज वज्रांकित चिन्ह आहेत. म्हणजे हा राजयोगी अवतार आहे किंवा हा स्वतःच प्रत्यक्ष विष्णू आहे हे कळाले. आता माझा उद्धार हा करील म्हणून तो धावून गेला त्याच्या अंगावर. आता खूप वर्ष प्रतीक्षा केली, अनेक जन्म या योनीतून मुक्त होण्यासाठी. आता मी मुक्त होईन याचा त्याला खरं तर आनंदही झाला. मग तो धावला. बाकीचे सगळे आवाज होऊ लागले मोठे. समुद्र, पृथ्वी डळमळायला लागली. समुद्राचं पाणी खवळलं. जोराजोरात लाटा वर उठायला लागल्या. नक्षत्र गळायला लागली आणि मग देवांच्या हृदयाचे ठोके वाढले. त्यातनं कुंभक म्हणजे मोठे मोठे श्वास घेणे तो कुंभक म्हणतात. ध्यानस्थ सदाशिव आहे तो पण जागा झाला शंकर आणि ह्याची हरीची लीला पाहू लागला. दोघांचे भयंकर युद्ध सुरू झाले. अनेक अस्त्रशस्त्राचे हिरण्याक्षाने प्रयोग केले. श्रीहरीने कौशल्याने ते सर्व प्रयोग विफल केले. हे मुष्टियुद्ध खेळण्यात अनेक वर्षापासून असा योद्धा हिरण्याक्षाला मिळालाच नव्हता. समतुल्य कौशल्ययुक्त प्रहाराने केलेले आघात पाहून तो दैत्यराज वराह रूपधारी भगवंताच्या शौर्याची प्रशंसा करू लागला आणि देवताही भगवंताच्या यशाचे गुणगान गाऊ लागल्याने हिरण्याक्षाने देखील धर्माने आपले मुष्टिकलेतील प्रकार वापरत असल्याचे पाहून श्रीहरी देखील त्याच्या प्रहाराने संतुष्ट होत होते. म्हणजे आत्ताचं बॉक्सिंग हो, मुष्टियुद्ध. तो असे डाव मांडत होता की म्हणजे गेल्या कित्येक वर्षात त्याला असा योद्धा नाही मिळाला. आणि कृष्णरूपात पण बघा त्याने जांबुवंताशी मुष्टियुद्धच केले, मुष्टियुद्धानं हरवले. म्हणजे विष्णूला उत्तम रीतीचं मुष्टियुद्ध येत होतं. तो त्याची प्रशंसा करू लागला आणि राक्षस पण धर्मानेच लढाई करतोय हे पाहून विष्णू पण त्याची प्रशंसा करू लागला. उभयतातील युद्ध, त्यातील चुरस पाहून कुस्तीच्या आखाड्यातील दोन समतुल्य योद्ध्यातील मल्लविद्या पाहताना प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली. ज्याप्रमाणे देवांची उत्सुकता हिरण्याक्षाला श्रीहरी कसे मारतील या दृष्टीने वाढू लागली. हे युद्ध 10,000 वर्षेपर्यंत चालू होते. श्रीहरीने आपल्या वज्रांकित मुष्टीने आणि वैष्णवी विद्या स्मरण करून तो प्रहार हिरण्याक्षाच्या छातीवर करताच तो दैत्य रक्त ओकत धाडकन जमिनीवर कोसळला. आकाशात दुदुंबी वाजू लागल्या. शंख वाजवून देवांनी जय जयकार केला. गुलाल उधळून तो विजय उत्सव साजरा करू लागले. देवांनी जलमय झालेल्या पृथ्वीला भगवंतांनी स्पर्श करताच गायत्री रूपात असलेली पृथ्वी पापरहित झाली. भगवंतांनी चिखलातून कमळ पुष्प अलगद उचलावे तद्वत पुनस्थापित केले आणि ब्रह्मसृष्टीचा आदर केला. या अलौकिक कार्याचा विनम्रपूर्वक नमस्कार करून ब्रह्मदेवाने आणि शिवाने अंतःकरणातील भाव स्पष्ट केले.
संपूर्ण ब्रह्मांड चैतन्य परब्रह्माकडे झुकले. संस्था बंद पडली होती, तिचे उन्नयन श्रीहरीने करून अग्निनारायणाचे महत्त्व वाढविले. आर्ची मार्ग मोकळा केला. त्यामुळे सप्तऋषी, ब्रह्मऋषी, याचक, देव, अष्टवसू, यक्षिणी या यज्ञसंस्था पूर्ववत झाल्याने अति आनंदित झाल्या. श्रीहरीने केवळ यज्ञसंस्थेसाठी अवतार घेतल्याचे व्यासांनी म्हटले आहे. अति आनंदाने अंगावरील लवामधून निघणारा घाम, हिरण्याक्षाची केलेली धुलाई, त्यामुळे त्याच्या अंगावर निघालेली धूळ देवांच्या अंगावर बसली. ती झटकण्यासाठी भगवंतांनी आपल्या दोन्ही हाताने अंग खाजविले. त्यातून देवांचे काही केस जमिनीवर पडले, नद्यांमध्ये पडले. त्यातून दुर्वांकुर आणि दर्भ निर्माण झाले. ऋषींनी ते कुश म्हणून अग्निस्थापनेसाठी, यज्ञवेदी पवित्र करण्यासाठी, श्राद्धविधीसाठी लागणारे पवित्र चरू, आसन, मेखला इत्यादी ब्राह्मणांची मुख्य शक्तिस्थाने निर्माण करून त्याचा विधायक उपयोग विश्वकल्याण आणि यज्ञसंस्थेच्या माध्यमातून ऋषींनी सुरू केले. काय झालं, 10,000 वर्ष हे युद्ध चाललं आणि मग शेवटी श्रीहरीनं एक मुष्टिप्रहार त्याच्या वैष्णवी नावाची जी एक आहे विद्या, तिचं स्मरण करून त्याच्या छातीवरती मारल्यावर तो रक्त ओकून राक्षस खाली पडला. मग देवांनी जय जयकार केला, आनंद केला, गुलाल उधळला. आता झालं काय, ह्या सगळ्या यज्ञसंस्था ज्या बंद पडल्या होत्या त्या चालू झाल्या. त्यामुळे सगळे अष्टवसू देव सगळे आनंदी झाले. आता ह्या यज्ञसंस्थापनेसाठीच हा देवाने अवतार घेतला असं व्यासांनी सांगितलं आहे. आता यात एक गोष्ट काय झाली, इतके वर्षाच्या लढाईचा तो धुराळा सगळा अंगावर बसला होता. हिरण्याक्षाची धुलाई केल्यामुळे त्याच्या अंगावरील धूळ सगळी बसलेली, तर ती विष्णूने आपलं अंग खाजवलं. त्याबरोबर त्यांचे काही केस जमिनीवर पडले, नदीमध्ये पडले आणि त्यातून दुर्वा तयार झाले, दर्भ तयार झाले. आणि मग तेच दर्भ बघा यज्ञाच्या स्थापनेला, श्राद्धाच्या विधीला सगळीकडे तो दर्भ लागतो. बसायची आसनं त्या दर्भापासून निर्माण केली. म्हणजे जाड गवत असतं दर्भ, म्हणजे त्याला कुंदा पण म्हणतात आणि कुश पण म्हणतात. मग असं ते आता सुरुवात झालेली आहे. त्या यज्ञसंस्था सुरू झाल्या आहेत. विश्वकल्याणार्थ यज्ञसंस्थेच्या माध्यमातून ऋषींनी यज्ञ सुरू केले. त्याचवेळी हिरण्याक्षाचा मित्र शंखासूर याने या घोर प्रलयात वेद चोरून नेऊन समुद्रात ठेवले होते. मग ते आरतीचं प्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म त्यामध्ये आहे बघा. वेद नेले चोरून आणून या देशी, शंखासुराला मारेशी, रसातळाशी पृथ्वी जाता पाठीवर घेसी. वेद नेले चोरुनी ब्रह्म आणून या देसी. मत्स्यरूपी नारायण सप्तही सागर धुंडीसी. हस्त तुझा लागता शंखासुरावर घेसी. सुरावर देसी आरतीस प्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म. आता इथं त्याचा मित्र होता हिरण्याक्षाचा शंखासूर. त्याने काय केले, 4 वेद चोरले, समुद्रामध्ये नेऊन लपून ठेवले होते. मग आता त्यामुळे ब्रह्मदेवाची शक्ती क्षीण झाली, कारण त्यांनीच हे 4 वेदाची निर्मिती केली आहे. ते हात जोडून श्रीहरीला म्हणाले, हे नारायणा, अच्युता, माधवा, आपण प्रथम पुरुष असून आपण विराज आहात. आपल्या इच्छेप्रमाणे ह्या विश्वाचे सृजन केले. आपण वेदो नारायण असल्याने तुम्ही दाखविलेल्या मार्गाने शास्त्राधारे वर्तन केले. ते शास्त्र घोर प्रलयात शंखासुराने चोरून नेले. त्यामुळे वेदाशिवाय मी पांगळा झालो आहे. तरी भगवंता ते देऊन मला उपकृत करावे. भक्तवत्सल विश्वबालक श्रीहरीने दुष्ट लपलेल्या शंखासुरात समुद्रातून शोधून काढले. त्याच्याबरोबर तसे युद्ध करून त्याला पराजित केले आणि त्याचा उद्धार केला. 4ही वेद ब्रह्मदेवाला आणून दिले आणि ब्रह्मदेव कृतार्थ झाले. या दुष्टाच्या झालेल्या सततच्या स्पर्शामुळे, त्या पृथ्वीवर हिरण्याक्षाने केलेल्या नित्य अपकृत्यामुळे तिला आलेली अमंगलता स्वतःच्या स्पर्शाने घालविली होती. मात्र ती अशुद्धी स्वरूप पाप श्रीहरींना तरी पण चिटकून राहिले तसेच होते. ते घालवण्यासाठी श्रीहरी पण माता नर्मदेच्या काठी आले. हरिविजयात थोडी वेगळी कथा आहे की तिमिंगल नावाचा एक मासा असतो. तो सांगतो वेद कुठं लपवले ते दाखवतो.
आणि त्याने नाही अजून दुसऱ्याच कोणतरी ते नेलेले असतात. पण शंकासुराला आपण फुकट मारलं याचं त्या कृष्णाला विष्णूला वाईट वाटतं. आणि मग ते शंकासुर म्हणतो की आता मारलंच आहेस मला. देव म्हणतो पुन्हा जिवंत करतो तुला. तो म्हणे नको, आता मला एकच वरदान दे की सतत तुझ्या हातामध्ये मी राहिलो पाहिजे. म्हणून ते शंख चक्र गदा पद्म आहे. आणि कुठली पण आपण जेव्हा देवपूजा करतो तर शंखाने सगळ्या देवांना आधी पाणी घालायचं, तर ती पूजा फलद्रूप होते. असं सांगितलं आहे की तुझ्या विना जे पूजा करतील त्यांची पूजा फलद्रूप होत नाही. तर ही हरिविजयामधली कथा आहे, थोडीशी आठवली म्हणून मला सांगितली, मी सांगितली तुम्हाला. मग आता झालं काय, आधी हिरण्याक्षाशी लढाई केली होती, त्याच्या अंगाचं पाप चिकटलं. शंकासुराला मारलं, ते पाप चिटकून राहिलं. आता ते पाप जात नाही, त्यांनी जरी हे केलं काय अंग धुतलं तरी. बघा देवाला सुद्धा पाप चिटकून राहते, आपण कोण. म्हणून मग ते नर्मदेच्या काठी आले आणि त्यांनी पण मग आता तिथं तप केलं आहे. साक्षात विष्णूला पण तप करायला लागले. त्यांनी शिवकन्या भगवती चितशक्ती नर्मदेला नमस्कार करून ते म्हणाले, हे शुभप्रदे कल्याणी, माझे अमंगलत्व आणि ब्रह्महत्येचे पातक घालवण्यास तूच समर्थ आहेस. हे मकरवाहिनी म्हणजे ती मकरावर बसते ना, तिचं वाहन मकर आहे. मकर म्हणजे मगर. तर मग तिची प्रार्थना केली की माझ्या शरीराचा अमंगल जे घडले, पाप चिकटले ते जाऊ दे. ब्रह्महत्या म्हणजे हिरण्याक्ष ब्राह्मण होता म्हणून ब्रह्महत्या. तर या पापाचे तू आता क्षालन कर. माता नर्मदेने आपले निश्चल मंगलमय रूप प्रगट केले. तिच्या दिव्य रूपाला श्रीहरीस सर्व देवांनी नमस्कार केला. पंचकल्याणी भगवती नर्मदेने एका रत्नसिंहासनावर बसून सुवर्ण कलशाने त्यांना अभिषेक करून पायाचे मालिन्य असलेल्या श्रीहरीला स्नान घालू लागले. नर्मदा जलाचा स्पर्श होता म्हणजे नर्मदेनं त्यांना एका चांगल्या सिंहासनावर बसवलं आणि सोन्याच्या कलशात पाणी भरून नर्मदेने त्यांना अभिषेक केला स्वतः. नर्मदेच्या जलाचा स्पर्श होताच दिव्यत्व निर्माण झाले. आणि 10,000 वर्षे चाललेल्या युद्धामुळे वराह भगवंताला जेवढा थकवा आला होता तो थकवा त्या शीतल पवित्र अशा सात्विक आणि प्रेममय जलाने नाहीसा झाला. या भगवंताच्या अंगावरून गेलेल्या ऊर्ध्वार्जन केलेल्या तीर्थात सर्व देवांनी स्नान करून उभयतांना अशी प्रार्थना केली की आपण येथे भक्त कल्याणार्थ व सर्व दोष परिहारार्थ या तीर्थात निवास करावा. जनकल्याणार्थ माता नर्मदेने आणि श्रीहरीने ते मान्य केले. तसेच सर्व पापातून व दोषातून मुक्तता झाल्याने अतिहर्षाने नर्मदा काठी वराह भगवंतांनी स्वतःच्या नावाच्या शिवलिंगाची स्थापना केली व आराध्य दैवत सदाशिवाचे मनोभावे पूजन करून नर्मदे माते माझ्यावर असेच प्रेम असावे असे म्हणून प्रार्थना केली. आणि हे तीर्थ श्वेतवाराह तीर्थ म्हणून प्रसिद्ध झाले आहे. या तीर्थावर स्नानदान विशेष करावे, पुण्यकारक आहे. असा इथे श्वेतवराह तीर्थ नावाचा अध्याय पूर्ण झालेला आहे. नर्मदे हर.